हाय हॅलो नमस्कार. पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मी आहे पूजा. मेकअप हॅक्स, ब्युटी हॅक्स, स्किन केअर, हेअरस्टाईल, हेअर केअर, फॅशन या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असते. यापैकी कुठल्याही विषयामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. तर आजचा टॉपिक असणार आहे काटापदर साड्या ऐवजी आपण कुठल्या साड्या वेअर कराव्यात जेणेकरून आपण अगदी स्टायलिश व सुंदर दिसूत. कारण की सध्याला काटापदर साड्या जास्त हेवी असल्यामुळे व घालायला इरिटेड होत असल्यामुळे सर्रास बायका लाईट वेट साड्या वेअर करायला पसंत करतात. तर काटापदर साडीऐवजी लाईट वेट साड्या कुठल्या वेअर कराव्यात जेणेकरून आपण सर्वात उठून दिसतो, तर त्यासाठीचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त युजफुल आहे. तर चला अजिबात वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल, कारण की व्हिडिओ आहेच तेवढा इंटरेस्टिंग. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जे साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलं आहे ते अगदी काटापदर साडीऐवजी तुम्ही अगदी अशा प्रकारच्या लाईट वेट डार्क कलरच्या साड्या, लाईट कलरच्या साड्या निवडू शकता. कारण की काटापदर साडी
ची फॅशन आता ओल्ड होत चालली आहे. तसंच काठापदर साड्या जास्त हेवी असल्यामुळे आपल्याला थोडं इरिटेट देखील होतं. त्यामुळे काठापदर साडीऐवजी तुम्ही अशा प्रकारच्या अगदी लाईट वेट कलरफुल साड्या, डिझायनर न्यू ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या साड्या वेअर करू शकता. साडी वेअर करत असताना नेहमी ब्लाऊजवरती जास्त फोकस करायचं, कारण की साडीपेक्षाही ब्लाऊज जर सुंदर असेल तर साडी ही उठावदार दिसते. त्यामुळे सरास साडीवरचा कुठलाही ब्लाऊज शिवण्या अगोदर नवीन फॅशनमध्ये असणारे ब्लाऊज तुम्ही नक्कीच शिवून घ्या. नवीन डिझायनिंग ब्लाऊजचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आलाच आहे, ते पण एकदा नक्की पहा. तुम्हाला त्यातूनही काही आयडिया येतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या व अशाच माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा. धन्यवाद.